लोकांच्या सेवेसाठी टॅक्सी, रिक्षा, ओला, उबेर सारख्या कंपन्या सेवा देत आहेत। यामध्ये आता रॅपिडोचीही भर पडली आहे। 2 चाकी सेवेमुळे कमी वेळात प्रवास सुलभ करीत रॅपिडो लोकप्रिय झाले। मात्र याच रॅपिडोला कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात म्हणजेच आरटीओने मोठा दणका दिलाय। नियमांचे उल्लंघन केल्याच्या कारणास्तव कल्याण आरटीओने रॅपिडो बाईक टॅक्सी सेवेवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली असून कंपनीमध्ये एकच खळबळ उडाली आहे। कुठलीही प्रवासी वाहतूक करण्यासाठी कायदेशीर परवानगी आवश्यक असते। परवानगीशिवाय सेवा देणे हा गुन्हा मानला जातो। रॅपिडोकडून हाच नियम भंग झाल्याचं समोर आलंय। त्यामुळे रॅपिडो संचालकांविरोधात महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गेल्या काही वर्षात 4 चाकी बरोबरच दुचाकीद्वारे प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्या वाढल्यात। मात्र महाराष्ट्रात दुचाकीवरून व्यावसायिक प्रवासी सेवा देण्यास कायद्याने अजूनही परवानगी नाही। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार कल्याण आरटीओने नाकाबंदी करून सखोल तपासणी केली। या कारवाईत 47 चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आणि तब्बल 1.5 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। रॅपिडोसाठी हा मोठा धक्का मानला जातोय। परिवहन अधिकारी आशुतोष बारकोल यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी चालकांकडे फक्त तात्पुरते वाहन परवाने होते आणि त्यांनी ॲग्रिगेटर इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी पॉलिसीचे उल्लंघन केले। त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला। याच पार्श्वभूमीवर आरटीओने कठोर भूमिका घेत थेट रॅपिडो संचालकांविरोधात गुन्हा दाखल केलाय। प्रशासनाकडून कोणत्याही कंपनीला दुचाकीद्वारे प्रवासी सेवेस परवानगी नसल्याने नागरिकांनी ऑनलाईन ॲप्सवरून दुचाकी बुक करून प्रवास करणे टाळावे असे आवाहनही करण्यात आले आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, कल्याण डोंबिवली।